सामान्य काळातील 13वा रविवार वर्ष पहिले. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला याविषयी तुम्ही अजाण आहात काय? आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला याविषयी तुम्ही अजाण आहात काय? पौलाने रोमकरास पाठवलेल्या पत्रामधील आजचं हे अभिवचन. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपणापैकी प्रत्येकाचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे. आपल्या आई वडिलांनी आपणास बालपणी पवित्र मंदिरामध्ये आणले. उपस्थित धर्मगुरूने ख्रिस्त सभेच्या वतीनं मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपले स्वागत केले. त्यास धर्मगुरूने आई वडिलांनी आणि आपल्या गॉड पेरेंट्सनी आपल्या कपाळावरती पवित्र कुसाची खून काढली. पवित्र तेलाने आपणास प्रभू येशूच्या आणि ख्रिस्त सभेच्या सेवा कार्यासाठी अभिषेक करण्यात आले. आपल्या कपाळावरती पवित्र पाणी ओतून आपल्यामधून मूळ पापाचा कलंक कायमचा धुतला गेला आणि आपणास नवजीवन प्राप्त झाले. लहानपणी अजाणपणी त्या बाल्यावस्थेमध्ये हे सर्व घडलेलं आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये नक्की काय घडलं हे आपल्याला समजलेलं नाही, हे आपल्याला उमगलं नाही, कारण त्यावेळी आपण लहान होतो. आपल्या आई वडिलांनी आपल्या वतीनं आपणास ख्रिस्ती श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढवण्याची, घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या अवतीभोवती आध्यात्मिक सुसंस्कारमय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आई वडिलांनी स्वीकारली. आपले दृढीकरण साक्रमेंट होईपर्यंत आपल्यामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक परिपक्वता जीवनामध्ये येईपर्यंत आपल्या जीवनामध्ये बाप्तिस्म्याच्या वेळी आपणास लाभलेली ती श्रद्धा, तो विश्वास, त्या ख्रिस्ती श्रद्धेची आणि विश्वासाची ज्योत सतत ठेवण्याची जबाबदारी आई वडिलांनी स्वीकारली. बंधूंनो आणि भगिनींनो, आपला बाप्तिस्मा झाला. आपण प्रथम ख्रिस्त शरीर साक्रमेंट स्वीकारले. आपला दृढीकरण संस्कार झाला. आपणास कळायला लागलं, आपणास समजायला लागलं. आपल्यामध्ये मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या परिपक्वता आल्यावर आपणापैकी किती जणांनी आपण बाप्तिस्मा साक्रमेंट घेतला म्हणजे नक्की काय केलेलं आहे, याद्वारे आपल्या जीवनामध्ये नक्की काय घडलेलं आहे. बाप्तिस्मा साक्रमेंट घेतल्यामुळे, स्वीकारल्यामुळे आपल्याकडून एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून नक्की काय अपेक्षित आहे. बाप्तिस्मा साक्रमेंट स्वीकारून आपणास नवजीवन प्राप्त झालेले आहे म्हणजे नक्की काय झालेलं आहे. प्रभूच्या मरणात आपण बाप्तिस्मा घेतला म्हणजे आपण नक्की काय केलेलं आहे. आपण स्वीकारलेल्या बाप्तिस्माद्वारे आपण प्रभू येशूमध्ये पुरले गेलो आहोत म्हणजे नक्की काय झालेलं आहे. आपणापैकी किती जणांनी या प्रश्नावरती गांभीर्यानं मनन चिंतन आणि विचार मंथन आजपर्यंत केलेलं आहे. याचा आढावा घेण्यासाठी, या बाबतीमध्ये स्वतःचं मूल्यमापन आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजची वाचनं आपणास प्रेरित करीत आहेत, उत्तेजित करीत आहेत. आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा का आणि कशासाठी घेतलेला आहे याची आपणास आजची ही वाचनं जाणीव करून देत आहेत. पौलानं रोमकरास पाठवलेल्या पत्रामध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपणास स्वतःच्या आत्मपरीक्षण करण्यासाठी आजचे हे वाचनामध्ये आपणास प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतल्या तितक्यांनी त्याच्या मरणामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे याविषयी तुम्हास कळले नाही काय? समजलं नाही काय? तुम्ही याविषयी अजाण आहात काय?
असं आपणास वाटतं काय? पौलानं स्पष्टपणे, अगदी निर्भीरपणे, न संकोचता न भीता सरळपणे हा प्रश्न आपणास विचारून आपल्या जीवनावरती गांभीर्यानं चिंतन करण्यास आपणास भाग पाडलेला आहे. बाप्तिस्मा घेण्यासाठी मी उतावीळ आहे. तो झाला असता तर किती बरं झालं असतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं हे विधान, याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपणास काय सांगतो, काय शिकवतो? आपल्या सर्वांची पापे स्वतःच्या माथी घेऊन काल्वरीच्या टेकडीवरती त्यांनी क्रुसावरील मरण स्वीकारलं आणि आपल्या पुनरुत्थानाद्वारे आपणास पापमुक्तीचं वरदान मिळवून दिलं. प्रभूच्या मरणात त्याच्या नावानं आपण बाप्तिस्मा साक्रमेंट स्वीकारलेला आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, या ख्रिस्ताबरोबर आपण पुरले गेलेलो आहोत. या ख्रिस्तामध्ये आपणास नवजीवन प्राप्त झालेले आहे आणि आता आपण ख्रिस्तासाठी ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगावे. याचाच अर्थ प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आता यापुढे आपण पाप करू नये, आपण पापामध्ये पडू नये, आपण पापामध्ये मरू नये. आपण सर्वांनी पापांचा धिक्कार करावा. आपण प्रत्येकानं निष्कलंक, पवित्र, प्रभूच्या इच्छेप्रमाणे आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. असे आचरण आणि सदाचरण आपणा प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. त्यासाठीच प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण बाप्तिस्मा स्वीकारलेला आहे. मरणाचा बाप्तिस्मा, पाप मुक्तीचा बाप्तिस्मा. यापुढे मी पाप करणार नाही या निर्धारानं हा बाप्तिस्मा आपण स्वीकारलेला आहे. हा पापात मरण्याचा बाप्तिस्मा नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजचे मत्ती लिखित शुभवर्तमानात आपणास सांगण्यात आलेला आहे की आपण जरी कुटुंबात राहत असलो, आपल्या आई वडिलांबरोबर आपलं रक्ताचं, प्रेमाचं, जीवाभावाचं अतूट असं नातं असलं तरी देखील प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या आई वडिलांना बघणं, आपल्या आई वडिलांचं संगोपन करणं, त्यांची काळजी घेणं, उतार वयामध्ये त्यांना आधार देणं, एक कौटुंबिक सभासद म्हणून, एक आई आणि वडील म्हणून हे आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. परंतु आपल्या बापापेक्षा, आपल्या आईपेक्षा, आपल्या बहीण आणि भावापेक्षा, आपल्या नातेवाईक आणि हितचिंतक आणि आपल्या मित्र मैत्रिणीपेक्षा प्रभू येशूवरती आपलं प्रेम हे अधिक असलं पाहिजे. त्या प्रेमापोटी, त्या विश्वासापोटी जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकटांना, सर्व अडचणींना सामोरे जाण्याची प्रबळ इच्छा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं बाप्तिस्मा साक्रमेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांमध्ये निर्माण झाले पाहिजे. बाप्तिस्मा साक्रमेंटाद्वारे आपणास लाभलेलं हे नवजीवन आपल्या स्वतःच्या इच्छा तृप्तीसाठी नाही, स्वतःच्या मनाचे आणि शरीराचे चोचले आणि फाजील लाड पुरवण्यासाठी नसून आपलं जीवन ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्त सभेसाठी आहे. आपल्या जीवनावरती, आपल्या जगण्यावरती केवळ प्रभूचाच अधिकार आहे, केवळ प्रभूचाच हक्क आहे. ते प्रभूच्या आणि ख्रिस्त सभेच्या सेवा कार्यासाठी बांधलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःच्या रक्ताचं मोल देऊन आपणास विकत घेतलेला आहे, आपल्या जीवनावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानाच्या शेवटी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना उद्देशून म्हणतो, या लहानातील एकाला माझे निष्ठावंत सेवाभावी शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो, गरजे समयी, संकट समयी परिस्थितीचा, वास्तवतेचा, मानवी मनस्थितीचा आढावा घेऊन संवेदनशील मनाने अवलोकन आणि निरीक्षण करून अडलेल्या नडलेल्या गरजवंतांना मदतीचा, सहकार्याचा हात देतो. गार पाण्याचा एक प्याला पाजून त्याची तहान भूक शमवितो. त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास आपल्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. त्या श्रद्धावंतांच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये म्हणतो की तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही.
त्याचा योग्य असा मोबदला परमेश्वर त्याला जिवंतपणीच देईल. याचा प्रत्यय आपणास आजच्या पहिल्या वाचनामध्ये येतो. राजेच्या पुस्तकामधून घेतलेल्या वाचनामध्ये त्या थोर स्त्रीनं अलिशा संदेशाची गरज ओळखली. ती स्त्री ज्या ठिकाणी राहत होती त्यांच्या त्या घरासमोरून, त्या वाटेसमोरून बऱ्याच वेळेला हा अलिशा संदेष्टा येत जात होता. त्या बाईनं तो पाहिलेला होता. तो थकलेला आहे, तो भागलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे. त्याची गरज ओळखून त्याला अन्न आणि निवारा याची मूलभूत गरज तिनं भागवली. त्या सेवाभावी सत्कर्माचं प्रतिफळ तिला मिळालं. वृद्धावस्थेत तिला पुत्र लाभाचं वरदान प्राप्त झालं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गोर गरिबांसाठी, गरजवंतांसाठी उदार भावनेनं आणि संवेदनशील मनानं केलेलं सत्कृत्य कधीच व्यर्थ जात नाही. त्याचं प्रतिफळ आपल्याला नक्कीच लाभत असतं, मिळत असतं. बंधूंनो आणि भगिनींनो, बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपणास लाभलेलं हे नवजीवन ख्रिस्तासाठी असेल, ख्रिस्त सभेसाठी असेल. कोणत्याही प्रकारचं पाप न करता आपण सदैव निष्कलंक असावं, आपण पापांपासून सदैव दूर राहावं अशी ईश्वरी इच्छा असेल. स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे नव्हे तर प्रभूच्या इच्छेप्रमाणे आपण जगावं अशी प्रभूची इच्छा असेल. रक्ताच्या नात्यापेक्षा माझं प्रभू येशू ख्रिस्तावरती अधिक प्रेम असावं अशी त्या परमेश्वराची, त्या प्रभूची इच्छा असेल तर प्रभूला अभिप्रेत असलेलं, संतोषकारक वाटेल असं ख्रिस्ती जीवन मी माझा बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर जगत आहे का, याचा आढावा आपण प्रामाणिकपणे घेऊया. आमेन.